तो आज एक चमत्कार, 4था मजला येथून पडल्यानंतर कधी मी स्वतःच्या पायावर उभं राहणार याची गॅरंटी नाही, खात्री पण नाहीये. हे माझं वाक्य नाही, हे पवार सरांचं वाक्य आहे. हा देखेंगे, कोशिश करेंगे. हा, पण हे सगळं झालं कसं, तर त्यांच्यासोबत काही, जसं आपण प्रत्येक कुठल्या तरी देवाची प्रार्थना करतो ना, तर निरंकारी बाबा यांची प्रार्थना करत असताना त्या समूहामध्ये जोडली गेलेली व्यक्ती म्हणजेच भारती पांचाळ मॅडम एक मिनिट उभं राहू शकतात, आणि त्यांचेच मिस्टर नारायण पांचाळ सर, पीएमटी मध्ये एक मेकॅनिकल रिटायरमेंट. जसं आमच्या सूर्यवंशी मॅडमचं शिक्षण आहे त्यांच्यापेक्षा जास्त शिक्षण त्यांचं. स्वतःचं नाव कसं लिहायचं अजून विचारांना येत नाही, एवढं जास्त शिक्षण आहे. पण समर्थ सक्सेस लाईफ काय करेल याची गॅरंटी नाही. आणि मित्रांनो, तोच व्यक्ती आज तुम्ही बघू शकता, ज्यांच्या पायामध्ये राळ टाकले, सड्या टाकल्या, स्क्रू टाईट केलं गेलं, आणि आज तीच व्यक्ती तुमच्या समोर आहे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की समर्थ नेमकं त्यांच्या जीवनामध्ये काय केलेलं आहे. खरंच तो परीस आहे का, तर तो परीसचा चमत्कार सर पुढे. नेमकं तुम्हाला माझ्या समर्थ सक्सेस लाईफ या संजीवनीमुळे आलेला बदल आणि तुमच्या जीवनात काय नेमकं झालं ते आम्हाला 2 मिनिटात बोलायचं. नमस्कार सगळ्यांनी. नमस्कार. आज मला तुमच्या समोर उभं केले. खरं तर मी आहे ना एक आध्यात्मिक माणूस, मला याच्यामध्ये काही इंटरेस्ट नव्हता. पण माझे गुरुबंधू नारायण पांचाळ हे जेव्हा मला बघायला आले आणि ज्या वेळेला मला पाहिलं, त्यांनी पोटामध्ये रावळ होते, पायाला तर होतेच, आणि म्हटले एक डेमो आपण घेऊ. हे माझ्याकडे जे औषध आहे सक्सेस आर्थोचं, ते एकदा तुम्ही खाऊन बघा, याच्यामध्ये फरक काय होतोय. आणि ज्या वेळेला मी ते औषध घेतलं, आणि खायला सुरुवात केली, कमीत कमी 10 दिवसामध्येच मला बऱ्यापैकी फरक जाणवला. आणि तुम्हाला सांगायला मला आवडेल की 2 महिने फक्त औषध खाल्लं, 2.5 महिन्यात मी उभा राहिलो माझ्या पायावरती. ज्यांनी माझं ऑपरेशन केलं, जे माझे सर्जन होते मेन, त्यांना मी ते औषधही दाखवलं, आणि त्यांनी स्वतः मला सांगितलं होतं की कमीत कमी 6 महिने तुम्ही उठू शकत नाही जागेवर. आणि तुमच्या समोर आज मी उभा आहे, केवळ 2.5 महिन्यामध्येच मी उठून उभा राहिलो आणि थोडंफार चालायला लागलो. आज बऱ्यापैकी मी बिना काठीचं चालू शकतो, शिड्यावरती चढू शकतो. पण जरा जास्त चढल्यानंतर थोडा त्रास होतो, कारण मधला जो जॉईंट आहे तो पूर्ण डॅमेज होता, कमीत कमी अर्धा इंचाची गॅपमध्ये झाली होती. आणि तो गॅप आज जवळपास 95% भरलेला आहे आता. 95% चमत्कार या औषधाचा झाला. त्यामुळंच मी म्हटलं की ठीक आहे, मी अजून सुरुवात केली नाही. सरांनी सांगितलं की तुम्हीही सुरुवात करा. आणि खरं एक गोष्ट सांगावीशी वाटते की सत्य जे असतं, खरं असतं ना, ते असं ओरडून सांगावं लागत नाही की हे खरं आहे म्हणून. फक्त ते प्रूव्ह होतं, आणि ते प्रूव्ह